मुंबई उच्च न्यायालयाकडून दुहेरी खून प्रकरणी आरोपीची जामिनावर मुक्तता करण्याचे आदेश दिले आहेत. खानदानी दुश्मनीतून दोघांचा खून केला आणि एकास गंभीर दुखापत केल्याप्रकरणी आरोपी हनुमंत बोराडे याच्या जामीन अर्जाची सुनावणी मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती NR बोरकर यांच्यासमोर होऊन न्यायमूर्तींनी आरोपी हनुमंत बोराडे याची जामिनावर मुक्तता करण्याचे आदेश दिले. दरम्यान मयत कृष्णा पाटील आणि आरोपी बोराडे यांच्यात खानदानी दुश्मनी होती. यात आरोपींनी पूर्व वैमनस्यातून कृष्णा पाटील याला जीवे ठार मारण्याचा कट केला आणि त्याप्रमाणे कृष्णा पाटील, माणिक सातपुते व सुदाम चव्हाण असे तिघेजण मोटरसायकलीवरून बार्शीकडून ताड सौंदण्य या गावाकडे जात असताना आरोपींनी त्यांच्या मोटरसायकलला जोरदार धडक देऊन खाली पाडलं. डोळ्यात चटणी टाकून धारधार शस्त्रानं वार करून कृष्णा पाटील आणि माणिक सातपुते या दोघांचा खून केला आणि सुदाम चव्हाण याला गंभीर जखमी करून त्याला ठार मारण्याचा प्रयत्न केला. या आरोपाखाली आरोपी हनुमंत बोराडे याला अटक करण्यात आली होती. दरम्यान बार्शी सत्र न्यायालयानं आरोपी हनुमंत बोराडे याचा जामीन अर्ज फेटाळल्यानंतर त्यानं मुंबई उच्च न्यायालयात ॲडव्होकेट जयदीप माने यांच्यामार्फत जामीन अर्ज दाखल केला होता. या अर्जाची सुनावणी मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती NR बोरकर यांच्यासमोर झाली. आरोपीचे वकील आणि सरकारी वकिलांचा युक्तिवाद होऊन न्यायमूर्तींनी आरोपी हनुमंत बोराडे याची जामिनावर मुक्तता करण्याचे आदेश दिले आहेत. या प्रकरणी आरोपीतर्फे ॲडव्होकेट जयदीप माने यांनी तर सरकार पक्षातर्फे ॲडव्होकेट वीरा शिंदे यांनी काम पाहिलं.